थेट आपण कोल्हापूरमध्ये जाऊयात। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सध्या आंदोलन सुरू आहे आणि हा मोर्चा देखील काढला जातोय। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी विजय केसरकर आहेत आपल्या सोबत। विजय, यामिनी आपण जर बघितलं तर शक्तीपीठ महामार्ग नको यासाठी हा मोर्चा आहे तो सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण आपल्याला माहिती आहे की नवीन रेखांकन जे केलेलं आहे त्यामध्ये देखील कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 76 गावांचा समावेश होतो, त्या गायरांचा समावेश होतो। त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग नको अशा पद्धतीची भूमिका करून कोल्हापूर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आहेत ते या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामधून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि हा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे। त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाणार आहे की ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची भावना आहे त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग या ठिकाणी होऊ नये अशीच भूमिका आहे ती इथल्या नेत्यांची असेल, इथल्या शेतकऱ्यांची आहे ती घेतलेली आहे। दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर एकीकडे या रेखांकन बदलल्यानंतर त्याचे मोजणी किंवा याचं काम दुसऱ्या बाजूला सुरू झालेलं आहे। त्यामुळे जोपर्यंत या संदर्भातला निर्णय होत नाही तोपर्यंत कुठल्याही हालचाल करू नये प्रशासनानं अशा पद्धतीचं आवाहन देखील या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून केलं जाते। खूप मोठा बंदोबस्त आहे तो तैनात केलेला आहे, कारण कोल्हापूर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर सांगली जिल्हा असेल इतर जिल्ह्यातून देखील या ठिकाणी शेतकरी खूप मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले। त्यामिनी बरं विजय, आपण एकदा सांगूयात की शक्तीपीठ महामार्ग जो आहे या महामार्गाचा नेमका रूट काय असणार आहे, कुठली कुठली गावं कोल्हापूर मधली असतील किंवा कुठले कुठले जिल्हे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत, आणि सोबतच राजू शेट्टी यांनी 55,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार किंवा घोटाळा या सगळ्यात आहे असाही एक आरोप केलेला होता आणि तेच राजू शेट्टी देखील आपल्याला या आंदोलनात दिसत आहेत। यामिनी अगदी बरोबर आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 12 ते 13 जिल्ह्यांमधून हा शक्तीपीठ महामार्ग आहे तो जातो आणि या शक्तीपीठ महामार्गामध्ये हजारो हेक्टर शेती आहे ती या ठिकाणी बाधित होते। कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, या ठिकाणी जे शेतकरी आहेत ते अल्पभूधारक आहेत आणि त्यामुळे हे शेतकरी भूमिहीन होण्याची भीती आहे ती या ठिकाणी व्यक्त केली जाते। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर या प्रोजेक्टची जी कॉस्ट आहे ती सुरुवातीला 86,000 कोटी होती, मात्र त्याच्यानंतर ही कॉस्ट आहे ती वाढून जवळपास ही कॉस्ट 125,000 कोटीपर्यंत पोहोचलेली आहे अशा पद्धतीचं राजू शेट्टी यांचं म्हणणं आहे आणि यामध्ये सगळा हा भ्रष्टाचार झाला असं देखील त्यांचा आरोप आहे। खरं तर हा सगळा शक्तीपीठ महामार्ग कंत्राटदारांसाठी सरकार करते असा देखील आरोप राजू शेट्टी यांनी केलेला आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये या सगळ्या कंत्राटदारांनी पैशांचा पुरवठा आहे तो केलेला आहे आणि त्यांच्या दबावामुळे हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट सरकार घालते असा देखील आरोप राजू शेट्टी यांनी केलेला आहे। यामिनी, बरं, शक्तीपीठ महामार्ग ज्यावेळेला करण्याचा प्रस्ताव सरकारकडून आणला गेला तेव्हापासून आतापर्यंत सरकारचं नेमकं म्हणणं काय आहे? सरकारने कधी चर्चा केली आहे या सगळ्या आंदोलकांशी? यावेळी या संदर्भात अनेक वेळा बैठका झाल्या, शेतकऱ्यांसोबत चर्चा झाल्या, कारण याच्या आधीचं जे रेखांकन होतं त्यामध्ये खूप जी सुपीक जमीन आहे ती जात होती, तो कागल असेल, बुदरगड असेल या तालुक्यांमधून जात होता। आता जे नवीन रेखांकन आहे त्याच्यामध्ये सांगली बरोबर सातारा जिल्ह्यामधली काही गावं जातात, त्याचबरोबर पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यातली गावं जातात आणि सांगलीनंतर सातारा नंतर कोल्हापूरमध्ये ज्योतिबाच्या पायथ्यापासून पुन्हा दक्षिणेकडे म्हणजे चंदगड तालुक्याकडे हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। त्यामुळे या महामार्गामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 76 गावांचा समावेश होतो, त्या गावातील जमीन आहे ते जातात, अनेक गावांमधून हा जातो, त्यामुळे घरं देखील जाणार आहेत। त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग नको अशा पद्धतीची भूमिका आहे ती या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। बरं विजय, यालाच जोडून एक प्रश्न आहे की सध्या जे सर्वेक्षण सुरू आहे ते अंतिम नाहीये, म्हणजे या सगळ्याबद्दल शेतकऱ्यांशी चर्चा केली जाईल, त्यांच्याशी बोललं जाईल असंही एकीकडे सरकार म्हणतंय, मग नेमका काय सध्याची स्थिती आहे? जे नवीन रेखांकन आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांची जमीन जाणार नाही याची काळजी सरकारने घेतल्याचं सांगितलं जातं, मात्र अनेक गावं आहेत त्या गावांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जातो, अनेक गावांची पूर्ण गायरान आहे ती या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गामध्ये जाते। त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग नको अशा पद्धतीची भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। बरं, सरकारकडून नेमकं या शेतकऱ्यांना किंवा ज्यांची जमीन यामध्ये जाणार आहे त्यांना मोबदला म्हणून काय दिलं जातंय, काय आश्वासन देत आहे सरकार?
ज्या पद्धतीने आपल्याला माहित आहे यामिनी 2012 आणि 13 ज्यावेळी भूसंपादन कायद्यामध्ये बदल झाला आणि त्याच्यानुसार जो काही मोबदला आहे शेतकऱ्यांना त्या पद्धतीने शेतकऱ्यांना मोबदला देणं हे सरकारला बंधनकारक असतं। मात्र शेतकरी आपल्या जमिनी देण्यासाठी या ठिकाणी तयार नाहीत, कारण ही कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल या ठिकाणी बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक आहेत, मोठे नाहीत आणि ही सुपीक जमीन आहे, म्हणजे पाणीदार पाण्याची बागायत शेती आहे, बरोबर. ऊसाचं पीक असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शक्तीपीठ महामार्गामुळे जो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापुराचा धोका उद्भवतो तो वाढणार आहे, कारण हा जो महामार्ग बनवला जाणार आहे तो त्याचा जो भराव आहे तो जवळपास 7 ते 8 मीटर वर असणार आहे, त्यामुळे त्या भरावाला पाणी साचणार आहे आणि पुढची हजारो हेक्टर जमीन देखील बाद होणार आहे। त्याचबरोबर गावांमध्ये देखील याचा पुराचा धोका आहे तो उद्भवणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना नको असलं, जर शेतकऱ्यांना हवा असतील तर जरूर झाला असता, मात्र शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की याच महामार्गाला पॅरलल नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे, तो जर महामार्ग असत असताना तो दुसरा हा महामार्ग कशासाठी असा सवाल देखील केला जातो यामिनी। बरं विजय, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की या शक्तीपीठ महामार्गामुळे भराव असेल किंवा महापुराचा धोका असेल, या सगळ्याची जर जाणीव इथल्या शेतकऱ्यांना आहे, तर या सगळ्याविषयी सरकारला या सगळ्याची जाणीव नाहीये का, किंवा सरकार या सगळ्यापासून अनभिज्ञ आहे? सरकारनं जे रेखांकन केलेलं आहे त्या सगळ्याचा अभ्यास करूनच ते रेखांकन केलेलं आहे आणि मात्र शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पुराचा धोका या ठिकाणी वाढणार आहे आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी मी आधी सांगितलं की शेतकरी अल्पभूधारक आहेत, ते भूमिहीन होणार आहेत, त्यांच्याकडे कुठलीही जमीन राहणार नाही कुठलेही त्यांच्याकडे, आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमची जी पुढची पिढी आहे ती मग काय करेल, तुम्ही आता आम्हाला मोबदला द्याल मात्र पुढची पिढी आमची काय करेल, अशा पद्धतीचा सवाल देखील केला जातोय। सरकारने शेतकऱ्यांसोबत तिथल्या प्रतिनिधींसोबत देखील चर्चा केली, शेतकऱ्यांना नको असलेला शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय शक्तीपीठ महामार्ग केला जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, त्याच्या आधी देखील एकनाथ शिंदे यांनी तशाच पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। मात्र अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर रेखांकन बदलल्यानंतर मात्र शेतकऱ्यांसोबत कुठलीही चर्चा झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। बरं विजय, कोल्हापूर मधली अनेक गावं यामुळे बाधित होतील असं आपण म्हणतोय, किंवा ज्या जमिनी आहेत, अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्या सगळ्यांच्या आयुष्यावरती, त्यांच्या पुढच्या पिढ्यांवरती देखील या सगळ्याचा परिणाम होऊ शकतो। पण इतर जे जिल्हे यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत, म्हणजे मराठवाड्यातले जिल्हे असतील किंवा कोल्हापूरला जोडून असणारे पुढच्या पट्ट्यातले सांगली सातारा सारखे जिल्हे असतील, इथल्या शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे किंवा इथल्या जमीनधारकांचं नेमकं काय म्हणणं आहे? कोल्हापूर सांगली सातारापेक्षा तिकडचा जो विरोध आहे तो यामिनी तो थोडासा कमी आहे आणि याचं कारण म्हणजे तिथं जी जमीन आहे त्यामध्ये फारसा पाऊस त्या ठिकाणी नसतो, त्यामुळे ती जमीन आहे ती शेतीची जमीन नाही, ती जी पडीक जमीन आहे ती या महामार्गामध्ये जात असते, त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध हा तितकासा या ठिकाणी पाहायला मिळत नाही। मात्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगलीमध्ये आले, सातारा किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर मात्र तिकडची सुपीक जमीन आहे आणि म्हणूनच या ठिकाणी विरोध होतो। जर का वन विभागातून असेल किंवा पडीक जमिनीमधून जर शक्तीपीठ महामार्ग गेला असता तर आम्हाला विरोध करण्याचं काही कारण नव्हतं असं म्हणणं आहे। मात्र जसं सांगली सातारा कोल्हापूर असेल या सगळ्या भागामध्ये सुपीक जमीन आहे आणि म्हणूनच सुपीक जमीन जाऊ नये अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे। बरं